हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही वाचलं असेल की नारायणपेठ साडीचा मी व्हिडिओ करतील. तर आज मी कोणत्या शॉपमध्ये वगैरे व्हिडिओ नाही करत आहे. तर मी माझ्या चॅनलची सुरुवात जेव्हा केली होती तर मी व्हॉट्सअप थ्रू माझ्या जे फ्रेंड सर्कल असेल किंवा कस्टमर असेल त्याच्यावर मी साड्या सेल करत होती, साडी किंवा ज्वेलरी. तिथून माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात झाली होती आणि आता तर मी डायरेक्टली शॉपमध्ये जाऊन त्यांचं कलेक्शन दाखवते तुम्हाला माझ्या चॅनलवर. तर माझे जे जुने कस्टमर आहेत तर त्यांची रिक्वायरमेंट होती की त्यांना नारायणपेठ साडी हवी होती. तर मी भरपूर शॉपमध्ये पण व्हिडिओ केले, पण त्यांना शॉपमध्ये जाणं शक्य नाही. तर त्यांनी मला नारायणपेठ साडीच्या ऑर्डर्स दिल्या होत्या. मला ॲक्च्युली 2 साड्यांची ऑर्डर होती. तर मला जे माझ्या जो डीलर असतो, ज्यांच्याकडे स्टॉक असतो बल्कमध्ये, तर मी आता बरेच वर्ष सेल केल्यामुळे मला तो मिळतो स्टॉक. पण त्यांच्याकडे अवेलेबल असेल किंवा कलर असतील त्याच्यामध्ये तरच. आणि त्यांची क्वालिटी चांगली असते. आणि ज्या साड्यांची क्वालिटी चांगली असते किंवा त्या रिजनेबल रेटमध्ये असतील, अफोर्डेबल म्हणजे मार्केटपेक्षा खूप जास्त हाय रेंजमध्ये नको, अशा रेंजमध्ये असतील आणि तरच मी त्या मागवते आणि त्या माझ्या कस्टमरला सेल करते. अदरवाईज चीप क्वालिटीचे किंवा दाखवलं आहे तसं प्रोडक्ट येत नाही, तर अशा गोष्टी मी माझ्या चॅनलवर किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी कधीच सेल नाही केले आणि करायचं पण नाही आहे मला. तर माझ्या 2 कस्टमरनी 2 वेगवेगळ्या नारायणपेठ मागवल्या. तर त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि अजून काही कलर्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये, तर ते पुढे मी व्हिडिओमध्ये शेवटला जे कलर्स अवेलेबल आहे त्याचे मी फोटोज पोस्ट करेल, कारण ते सगळे माझ्याकडे घरी स्टॉकमध्ये अवेलेबल नाही आहे. जर कोणाची ऑर्डर असेल तरच मी ते मागवते. आणि मी डायरेक्टली मग म्हणजे कस्टमरचा माझ्या घरापासून लांब असेल तर मी डायरेक्टली त्यांच्या ॲड्रेसवर पार्सल करते, किंवा माझ्या सोसायटीमध्ये किंवा जवळ असेल तर मी माझ्या घरच्या ॲड्रेसवर मागून मी त्यांना देते. तर मी तुम्हाला दोन्ही नारायणपेठ दाखवते. त्यातली ही एक आहे अशी जांभळट वांगी कलरची आहे बघा नारायणपेठ. खूप सुंदर, ॲक्च्युली खूप मस्त आहे. आणि या नारायणपेठ ज्या आहे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे कलर फ्लक्च्युएट होतात. तर आपण असं म्हणतो की नाही मी वेगळ्या कलरची मागवली होती, वेगळी झाली, असं नाही. तर कलर तोच असतो, पण आपल्याकडे जशी लाईट असेल, म्हणजे तुम्ही डे फंक्शनला घालताय किंवा नाईट फंक्शनला घालताय किंवा फोटोमध्ये थोडासा कलर वेगळा दिसतो आणि ॲक्च्युअलमध्ये असतो, पण ती खूप छान गोष्ट माहिती आहे की, कारण ड्युअल शेडमध्ये जर तुमची साडी दिसत असेल तर ते खूप मस्त दिसतं. आता कसं मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हा वांगी कलरमध्ये आहे ही साडी. तर आधी मी तुम्हाला पदराचा भाग दाखवते. तर हा आहे पदर. हे बघा, अशी डिझाईन येईल त्यावर. हे बघा, हा पदराचा भाग राहील. पदर बघा, मी साडीचं तुम्हाला दाखवते कसं दिसतोय. खूप सुंदर आहे. त्याच्यावर जी कोयरी डिझाईन आहे ती खूप छान दिसते. आता साडी कशी ओळखतात नारायणपेठ आहे, तर त्याच्यावर पदरावर कोणतीही नारायणपेठ, म्हणजे कोणत्याही शॉपमध्ये गेला नारायणपेठ कशी ओळखायची, तर त्याची जी बॉर्डर असते तर इथे 2-2 लेयर्सचे वर्क असतं, त्याच्यावर थ्रेड वर्क असतं गोल्डन कलरचं. आणि हा जो पदराचा भाग आहे इथे असे कोयरी पॅटर्नचे डिझाईन असते बघा, सेम डिझाईन असते. आणि त्याच्यावर मग उरलेल्या साडीवर बुट्टी येते, म्हणजे जो मध्ये पार्ट येतो, निऱ्यांचा पार्ट येतो, तर तिथे सर्व अशा बुट्ट्या येतात. आणि एकदम जी आपण टक करतो साडी, तिथे जास्त अशा बुट्ट्या नाही आहेत. हा मिडल पार्ट आहे. नंतर त्याच्यानंतर हा जो, हे बघा, हे एकदम प्लेनमध्ये येतं असं मध्ये, जिथून साडी स्टार्ट होते ना ॲक्च्युअली तिथून प्लेनमध्ये येतं. तर तशाही ते दिसत नाहीत. हे बघा, खूप सुंदर दिसते ॲक्च्युली. मला पण खूप आवडली. माझ्याकडे पण नारायणपेठ नाही आहे, तर मी माझ्यासाठी पण हाच कलर मागवेल बहुतेक. हे बघा. आणि कसं असतं, सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचं साड्यांचं कलेक्शन हवं असतं. माझ्याकडे पोचमपल्लीची इकत आहे, पैठणी आहे हँडलूममध्ये, मशीन मेडमध्ये पण आहे, कलांजली पैठणी पण आहे. तर नारायणपेठच नाही आहे माझ्याकडे पण, तर मी पण लवकरच घेईल. हे बघा, खूप मस्त आहे. आणि कलर पण तुम्हाला मी जवळून पण दाखवते. हे बघा, ही जी डिझाईन आहे ना खूप सुंदर वाटते.
आणि ह्या खूप फेमस साड्या आहेत, नारायणपेठ झालं किंवा पैठणी. आता तर ही साडी मशीन मेड आहे का हँडलूम आहे? तर ही मशीन मेड आहे. हे बघा, ह्याच्या आतल्या साईडने इथे असे धागे निघालेले असतात. तर मोस्टली सर्व शॉपमध्ये नारायणपेठ ही मशीन मेडच असते. तर तुम्हाला जर हँडलूम नारायणपेठ हवी असेल तर ती नेहमी 7-8 हजारांच्या पुढेच असेल आणि त्याच्या बुट्ट्यांना इथे डायरेक्ट विविंग केलेलं असेल, असे धागे तुम्हाला दिसणार नाहीत. तर ही आहे मशीन मेड. तर ह्याची किंमत पण मी तुम्हाला सांगते. तर ह्याची किंमत आहे 3,500 रुपये. आणि ह्याच्यामध्ये शिपिंगचे वगैरे कोणतेही चार्जेस नाही आहेत. तुम्हाला आवडली तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन वरती मी स्क्रीनवर नंबर मेन्शन करेल, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि अजून कलर्स मी पुढे व्हिडिओ जेव्हा मी माझ्या दोन्ही पैठण्या म्हणजे माझे दोन्ही जेव्हा नारायणपेठ दाखवून होतील तर तेव्हा मी लास्टला बाकीचे कलर्स, उरलेले कलर्स नारायणपेठचे दाखवेल. तुम्हाला त्यातली जी आवडेल ती तुम्ही वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता. आणि दुसरी नारायणपेठ ही आहे. तर ह्याचा पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. राणी कलर आहे ॲक्च्युली. आणि त्याची बॉर्डर बघा ग्रीन कलरमध्ये आहे. पण ग्रीनमध्ये पण असं खूप डार्क ग्रीन नाही आहे, एकदम लाईट असं सटल कलर म्हणतो, एकदम लाईट कलरमध्ये, ग्रीन कलरमध्ये. पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. तुमच्याकडे जे कलर नसतील ना त्यातलं तुम्ही घेऊ शकता. आणि जे वर्क म्हणतो ना आपण, तर ते एकदम सेमच राहणार दोन्ही नारायणपेठसाठी. ही पण खूप सुंदर आहे. म्हणजे तुमचं कॉम्प्लेक्शन कसंही असेल, फेअर, मीडियम, सावळा रंग, कोणत्याही कलरसाठी ह्या खूप सुंदर दिसतात. खूप म्हणजे खूप सुंदर. हे बघा, तुम्हाला पदराचा भाग आणि बॉर्डरचा भाग मग एकदम सेम मिळणार आहे, एकदम सेम. तुम्ही कोणतीही घ्या. हे बघा, थोडी दुरून दाखवते. खूप सुंदर दिसतात या. हे बघ, एकदम सुंदर साड्या आहेत. हे बघ, तर मी तुम्हाला अंगावर घेऊन दाखवते कशी दिसते ती. खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. तर ही पण मशीन मेडच आहे. आणि नारायणपेठच्या ह्या व्हिडिओमध्ये जितक्या पण तुम्ही बघणार फोटोज वगैरे, तर सर्वांची किंमत 3,500च असणार. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण इंडियामध्ये तुम्हाला शिपिंग फ्रीच राहील. जर इंडिया बाहेर असेल तर शिपिंग चार्जेस वगैरे राहतील. तर तुम्हाला कोणतीही नारायणपेठ आवडली तर तुम्ही वरती दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर तुम्हाला माझा आजचा नारायणपेठचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्याकडे पण यातली कोणती नारायणपेठ आहे का तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे फोटो पण कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता की तुमची नारायणपेठ घातलेला फोटो कसा आहे किंवा कशी आहे तुमची नारायणपेठ, मला बघायला नक्की आवडेल. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. मी सर्व कमेंट्स वाचते आणि कमेंट्सला मी रिप्लाय पण देते. तर मला तुमच्या कमेंटची पण मी वाट बघते. मला तुमची कमेंट पण वाचायला नक्कीच आवडेल. तर माझ्या व्हिडिओवर नक्की कमेंट करत जा.